अथ श्री साई सच्चरित अध्याय 35 ओवी 109. म्हणती हे शेठजी इथवर आले ते मज करिता नाही शमले, अप्पा लागी प्रेम दाटले म्हणून पातले शिर्डीस. असो ऐसे हे भाषण झाले, धरमसी आपले निश्चय विसरले, आपण होऊन पाया पडले मग ते परतले वाड्यात. असो मध्यानी आरती झाली, घरी जाण्याची तयारी चालली. आता आज्ञा घेण्याची वेळ आली, मंडळी निघाली मस्जिदी. धरमसी तेव्हा काकास वदत, मी तो नाही आज्ञा मागत, तुम्हीच मागा तुम्हा ती लागत. तव काय म्हणत माधवराव, काकांचे तो नाही प्रमाण, आठवडा एक भरल्याविन होणार नाही आज्ञापन, आपणच विचारून घ्या ना काम. पुढे हे तिघे जाऊन बैसता, माधवराव आज्ञा मागता, बाबांनी सांगू आरंभिली वार्ता, ती स्वस्थ चित्ता परिसावी. होता एक चंचल बुद्धी, घरी धनधान्याची समृद्धी, शरीरी नाही अधिव्याधी, नसती उपाधी आवडे, उगाच बोजावाही माथा, हिंडे इतस्ता नाही स्वस्तता, खाली ठेवी उचली मागुता नाही निश्चलता मनास. पाहून ऐसी तयाची अवस्था, किंवा आली माझी या चित्ता, वाटेल त्या एका ठाई असता आता ठेवरे निश्चितता म्हणालो. उगाची ऐसा भ्रम तोस, एका ठाईच स्वस्त भैस, वार्ता खोचली धरमसीस, मानित आपणास इशारा तो. असोनी वैभव यथास्थित, कारण नसता यत किंचित, धरमसी सदा चिंताक्रांत, डोके पिकवित उगाच. असता विपुल संपत्ती मान, मनास नाही समाधान, पाठीसी काल्पनिक दुःखे गहन, त्यातची निमग्न सर्वदा. ऐकता साई मुखीची कथा, शेठजी परम विस्मित चित्ता, ही तो आपले मनाची अवस्था, अतिसादरता परिसरली. काकास इतकी लवकर आज्ञा, अशक्य कोटीची ही घटना, परितीही मिळता प्रयासाविना, धरमसी मनात संतुष्ट. काकाने निघावे बरोबर, धरमसीची इच्छा फार, तीही बाबांनी पाळली पार, देऊनी होकार जावया. हाही एक शेठजीचा पण, कैसी बाबांनी जाणली खून, हेही एक साधुत्व लक्षण, पटले विलक्षण धरमसीना. झाली संशय निवृत्ती, साई साधू ही अभिव्यक्ती, जयामनी जैसी वृत्ती तैसीच अनुभूती दाविली. ज्या मार्गे जाऊ इच्छिती, तोच मार्ग तया लाविती, साई जाणती अधिकार संपत्ती, परमार्थ प्राप्ती त्यामाने. भक्त भावार्थी अथवा टवाळू, साई समत्वे दोघासी कृपाळू, एकास टाळू दुजिया कवटाळू, नेने ही गवनमाळू माऊली. ते दोघे जेव्हा निघती, 15 रुपये काका प्रती, बाबा दक्षिणा मागून घेती, सवेच वदती काकास. दक्षिणे लागी ज्याने मजला, असेल 1 रुपया दिदला, 10 गुणे मज तया मोबदला, द्यावा लागला मोजून. मी काय कोणाचे घेईना फोट, मागेन मी सर्वा सरसकट, फकीर जयासी दावी बोट, तयासीच गोष्ट दक्षिणेची. तोही फकीर जयाचा ऋणी, तयासीच ही करी मागणी, दाता घेऊनी करी पेरणी, पुढे सवंगणी करावया. वित्त हे केवळ धर्मद्वारा, वित्तवंता पडेला पाहे उपकारा, धर्मेक फळ हे येणेच खरा, ज्ञानासी थारा लाधतो. दुःख संपाद्य हे वित्त, केवळ आहे इष्टोपभोगार्थ, व्यर्थ निष्कारण वेचितात, धर्मसंचित अवगुणी. करुणिया कवडी अर्बुदांत धनते जोडी, हे विषया स्वार्थीची आवडी, कदा न दवडी तो सुखी. नादत्त मुपतिष्ठती, सकळास ठावी कितीही श्रुती, पूर्वदत्त ठाके पुढती, तदर्थ मागती दक्षिणा.
रामावतारी रघुनंदने अपार सवर्ण स्त्रियांची दाने करिता 16 सहस्र प्रमाणे घेतले कृष्णे तत्फल भक्ती ज्ञान वैराग्य हिना ऐसा जो भक्त तो अति दीन तयास प्रथम वैराग्य स्थापून भक्ती ज्ञान मग देती करविती जे दक्षिणा प्रदान तीच वैराग्याची खून पुढे भक्ती पंथास लावून ज्ञान प्रवीण करवित आम्ही तरी काय करीतो एक पट घेतो 10 पट देतो क्रमे क्रमे ज्ञानपथा लावितो लोभ उठवतो धरमसीते आपण होनी 15 रुपये 15 ठेविते झाले बाबांचे करा विसरले पूर्वकृत निर्धारा प्रकार साराच अपूर्व वाटले आधी वृथा जल्पलो बरे केले समक्ष आलो साधू कैसे असतात बोधलो तयांचे लोधलो अनुभवी असो दृढ न विचारता मनी आम्ही येणार नव्हतो नमनी हेही आलो आपण होनी साधूंची करणी अगम्य अल्ला मालिक मुखी निरंतर तयास काय आहे दुष्कर आम्ही पाहवया होतो आतुर केवळ चमत्कार साधूंचे वृथा झाला आमचा पण घातले मानवा लोटांगण न मागताही दक्षिणा प्रदान केले आपण होऊन वृथामची सारी बढाई आपण होनी आपली डोई पूज्य भावे साई पायी वाहिली नवाई काय दुजी काय वानो ही साईंची कुसरी हे सर्व जरी तो स्वयेच करी बाह्यत्कारी अलिप्तता धरी नवल परीती काय दुजी कोणी करावा न करा वंदन द्या अथवा न द्या ना दक्षिणादान आनंद कन साई दया घन करीन अवगण कोणाचे पूजिल्या नाही आनंद अवमानिल्याचा नाही खेद पूजिल्याचा नाही आनंद अवमानल्याचा नाही खेद हर्षण येथे कैसा विषाद पूर्ण निर्द्वंद हे तेही स्थिती असो कोणाचा काही हेत एकदा जयासी दर्शन देत तयासी भक्ती पायी जडवित भक्ती ही अद्भुत साईंची असो पुढे उदी प्रसाद पाहुनी घेऊनी आशीर्वाद परतले ते निर्विवाद ख्याती ही अगाध साईंची करावया तेथुनी निर्गमन लागे बाबांचे अज्ञापन करिता आज्ञेचे उल्लंघन निमंत्रण ते विघ्नासी आपमती करिता निष्क्रमण अनुताप आणि विटंबन मार्गात व्यत्यय येती दारुण तयांचे निवारण दुष्कर ऐसी वर्णिली तेथील निर्गती आमची ही तेच स्थिती मी न अनिता कोणी न येती ऐसे वदंती बाबांची माझी इच्छा झाली विना दारवंटा त्यागील गमन कोणा स्वेच्छे होईल दर्शन घडेल आगमन शिर्डीचे साई समर्थ कृपा मूर्ती तया अधीन आमची गती कृपा उद्भवेल तयांचे चित्ती तेव्हाच येतील दर्शना ऐसे तेथील गमना नसता साईंचे चित्त प्रसन्न होईन कोणासही अज्ञापन उदी प्रदान संवेत करुण्याभिवंदन मागू जाता अज्ञापन उदी संवेत आशीर्वचन तेच अज्ञापन निघावया आता एक विभूतीचा अनुभव श्रोत्या लागी कथितो अभिनव मग निवास कर भक्ती प्रभाव महानुभाव साई कृपा वांद्रे शहराचा एक ग्रस्त तोही जातीचा प्रभू कायस्थ रात्री निद्रा येऊ नये स्वस्त झाली शिकस्त यत्नांची डोळ्यास डोळा लागून निद्रित हस्ताक्षणेक अकस्मात स्वप्नी तयाचा मृततात करी जागृत प्रतिदिनी पूर्वी लिखतायुक्त प्रकार गुप्त गर्ह्य क्लिष्ट विचार शिव्याशाप पूर्वक उच्चार वाकप्रहार प्रेरितो प्रतिदिनी ऐसा प्रसंग प्रतिदिनी होय निद्राभंग पडेना काही उमंग चुकेना भोग पाठीचा तेने तो ग्रस्त कंटाळला उपाय काही न सुचे तयाला पुसे एका साई भक्ताला करावा इलाज काहीतरी
आम्ही न जाणू अन्य उपाव, साई महाराज महानुभाव, ठेवाल जरी तुम्ही ही भाव, उदी निज प्रभाव प्रकटिल, जैसे जैसे तया कथिले, तैसे तैसे तयाने केले, अनुभवाई तैसेच आले, दुःस्वप्न पडले नाही पुनः, कर्मधर्म वशे ते मित्र, होते साई समर्थ छात्र, वानुनी उदीचा महिमा विचित्र, अर्पितल मात्र तयास, म्हणती जाता निजा वयास, लावा थोडी मस्तकास, पुडी बांधुनी ठेवा उशास, मनी श्री साईस आठवा, पोटी ठेवा भक्ती भाव, पहा मग या उदीचा प्रभाव, तात्काळ करील पिढेचा भाव, सहज स्वभाव हातीचा, ऐसे होताच लागली त्याला, गाढ निद्रा त्या रात्रीला, दुष्ट स्वप्नांचा ठावची पुसीला, अति आनंदला गृहस्थ, मग त्याच्या आनंदास, काय पाहिजे पुसाव्यास, पुढी ती नित्य रक्षी उश्वास, स्मरे साईस नित्यशः, पुढे बाबांची छबी आणली, गुरुवार साधून माळ वाहिली, उषागती भिंतीस लाविली, आदिरे पूजिली तयाने, घेऊ लागला छबीचे दर्शन, गुरुवारी माळा समर्पण, करी नित्य मानसिक पूजन, पीडा निवारण झाली, ऐशी चालविली नेम निष्ठा, पावला तो साई अभिष्टा, निद्राभंगादी स्वप्नानिष्ठा, विसरला कष्टा पूर्वील, हा तो बुद्धीचा एक उपयोग, कथितो अनेक अद्भुत योग, कैशाही संकटी करिता प्रयोग, अभिष्ट भोग देईती, होता एक भक्त थोर, बाळाजी पाटील नेवासकर, बाबा लागी झिजवले शरीर, सेवा लोकोत्तर करुणी, गावात नित्य जाना येण्याचे, तैसेच लेंडीचे फेरी फिरण्याचे, हे बाबांचे रस्ते झाडण्याचे, नेवासकरांचे नित्यकाम, याच सेवीची परिपाठी, चालू राहिली तयांचे पाठी, राधाकृष्णा बाईची हातोटी, अलौकिक मोठी एकामी, वर्ण ब्राह्मण अखिल वंद्य, आणि ही सेवा ऐसी निंद्य, शिवलेन केव्हाही हे विचारमाद्य तियेचे अनवद्य अंतरा, उठून सकाळचे प्रहरी, झाडू घेऊन या निज करी, स्वय ही बाबांचे रस्ते वारी, धन्य जा करी तियेची, काम निर्मळ आणि सत्वर, कोण अन्य पावेल तीसर, पुढे मग जाता काही अवसर, अब्दुल सरकला पुढारा, असो तो पाटील महाभाग, संसारी वर्तुनी संसार विराग, केवढा तयाचा स्वार्थ त्याग, परिसा तो भाग कथेचा, होता शेताची सवंगणी, धान्य समस्त मस्जिदी आणि रिचवणी ढिगार, तेथेच अंगणी समर्पी चरणी बाबांच्या, मानुनी बाबा सर्वस्व धनी, तेजे देतील त्यातून उचलुनी, तितकेच धान्य घरी नेऊनी, गुजरा करुनी राहितो, महाराजाने स्नान करुणी, हात पाय व तोंड धुवनी, आलेले मोरीचे सांडपाणी, बाळा पिऊनी राहतसे, हे नेवासकर असेपर्यंत, चालला हा नेम अभ्यात, जाणुनी तयांचा प्रेमळ सूत, चालवी व्रत अंशता, तोही धान्य पाठवीत सतत, त्यातील जोंधळ्याची भाकर नित, महाराज निज निर्वाणांत खात असत 4 वेळा, असो एकदा काय घडले, वर्ष श्राद्ध बाळाचे आले, अन्न शिजवून तयार झाले, वाढू लागले वाढपी, येणारांचा अंदाज धरुणी, पाकसिद्धी होती सदनी, वाढते वेळी अंदाजाहुनी संख्या त्रिगुणित झाली, नेवासकरीन मनी घाबरला, सासूबाईशी कुजबुजू लागला, फजितीची पाळी आली, नेवासकरीन मनी घाबरली, सासूबाईंशी कुजबुजू लागली, फजितीची पाळी आली, कैसी निवारली जाईल, सासूबाईंची निष्ठा थोर, आपुले साई समर्थ खंबीर, असता किमर्थ करावा घोर, राही तू निर्घोर म्हणे ती,
ऐसे सासुने अश्वासुनी उदी एक मुठभर घेऊनी घातली अन्नाच्या प्रत्येक वासनी बासने वस्त्रानी अच्छा दिली. म्हणे तुझा खुशाल वाढण्यापुरताच कपडा काढ पुनश्च पूर्वत कपडा ओढ खून ही दृढ सांभाळली. हे साईंच्या घरचे अन्न आपुला नाही एकही कण तोच करील लज्जा रक्षण त्याचे होणे पण तयाला. असो जैसा त्या सासूचा निश्चय तैसाच तिजला आला प्रत्यय काही एक न येता व्यत्यय जेवले पाहुणे पय सुद्धा आले गेले सर्व जेवले यथा सांग सर्व झाले तरीही अन्न शिल्लक राहिले पात्री भरलेले पूर्ववत. उदीचा हा ऐसा प्रभाव संतांचा हा सहज स्वभाव जयामनी जैसा भाव तया अनुभव ही तैसाच. असो उदीचा महिमा गाता नेवासकरांची अनेक कथा पाहुनी त्यांची भक्तिमत्ता आठवली चित्ता ती ऐका. होईल काय विषांतर एकदा शंकू लागले अंतर होईल ते हो परीती सादर प्रसंगानुसार करावी. ऐसा निश्चय करुणी मनी कथा कथितो ये स्थानी जरी वाटली ती अस्थानी क्षमा श्रोत्यानी करावी. एकदा शिर्डीचा रहिवासी रघु पाटील नाम जयासी पाहुणा गेला नेवाशासी याचेच ग्राहासी उतरला. गुरे ढोरे दावनिसी बांधली असता एके निशी भुजंग एक फुंपू शब्देशी गोठ्यात प्रवेशी अवचित. पाहुणी ऐसा प्रसंग झाली सर्वांची मती गुंग करुणिया तो भना भुजंग यथा सांग बैसला. गुरे करू लागली गडबड सुटावयाला लागी धडपड नेवासकरांचा ग्रह सुदृढ साईच प्रकट झाले. आता गुरे सोडल्याशिवाय येते नाही अन्य उपाय नाहीतरी पडून पाय होईल अपाय एखादा. दुरोणी देखिला भुजंग हर्षित नेवास करांतरंग झाला पुलकित सर्वांग केला साष्टांग प्रणिपात. म्हणे साईंची कृपा दृष्टी भुजंग रूपे आले भेटी आणली दूध भरून वाटी भुजंगासाठी तयाने. काय त्या बाळाजीची वृत्ती चित्तान ज्याचे अनुमात्र भीती पहा काय वदे भुजंगाप्रती सावध श्रोती परिसिजे. काहो बाबा फो फो करिता काय आम्हा भिवू पाता घ्या ही दुधाची वाटी आता स्वस्थ चित्ता सेवा हो. वाटीने त्यास काय होय तपेले भरुणी आणिले पय पुढे ठेविले अंतरी निर्भय भावनेचे भय सारे. दूध ठेवून तयाचे जवळी जाऊनी बैसला पूर्वस्थळी नाही दूर नाही जवळी मुखी नवाळी भुजंगाची. भीतीप्रद भुजंगा गमन सर्वांगाचे काय सारखे मन गेले सर्व गांगारुण कैसे हे विघ्न निरसेल. बाहेर जावे तरी भीती भुजंग गेली अंतर्ग्रहाती कठीण तेथून बहिर्नी स्तुती बैसले पातळती ठेवूनी पाळती ठेवूनी. इकडे भुजंग तृप्त झाला चुकून या सर्वांचा डोळा नकळे गेला कवन्या स्थळा आश्चर्य सकळा वाटले. मग तो सर्व गोठा शोधिला परीन यत किंचित थांग लागला बहुतेकांचा जीव स्थिरावला मनी चुकला नेवास करो. आरंभी गोठ्यात जेव्हा प्रवेशला तेव्हा जैसा दृष्टीस पडला तैसाच जाताना असता दिसला हिच तयाला चुक बाळास होत्या स्त्रिया दोन पुत्र संतती होती लहान कधी कधी नेवाशाहून येती दर्शन घ्यावया. बाबा तया दोघी प्रत चोळ्या लुगडी विकत घेत आशीर्वाद तया अर्पित ऐसा तो भक्त बाळाजी. हा सच्चरित मार्ग धोपट जेथे तेथे याचा पाठ तेथेच द्वारका माईचा मठ साई ही प्रकट निश्चये.
येथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट. तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट. तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. जेथे साई चरित्र पठन, तेथे सदैव साई निवसन. श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन, करिता तो प्रसन्न सर्व भावे. स्मरता साई स्वानंद घन, जपता तन्नाम अनुदिन. न लगे तर जप तप साधन, धारणा ध्यान खटपट. साई चरणी ठेवूनी प्रीती, जे जे या साईंची विभूती. नित्य नेमे सेविती लाविती, ते पावती मनेप्सित. धर्माधिचारी पुरुषार्थ, पावोनी होती ते कृतार्थ. प्रकट होतील सकल गुह्यार्थ, स्वार्थ परमार्थ संवेत. महापापादी पापे प्रबळ, तैसीच पातकी ही सकळ. उदी संपर्के होती निर्मूळ, लाधे निर्मळता सबाह्य. ऐसे हे युती धारण, भक्तासी ठावे हे महिमान. श्रोत्यांचे ही व्हावे कल्याण, म्हणून हे वर्णन वाढविले ही भाषा सार्थ. नेनेमी ही महिमा यथार्थ, तरीही श्रोत्या हितार्थ संकलितार्थची निरूपिला. म्हणून श्रोत्यास हीच प्रार्थना, करुणी साई प्रतिवंदना. आपणचे आपला अनुभव ज्ञाना, इतुकेची माना मदवच. येथे नाही तर्काचे काम, पूज्य भाव व्हावा प्रकाम. न लगे बुद्धी चापल्यो क्रम, पाहिजे परम श्रद्धाळू. श्रद्धा होईन केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक. तयान संत ज्ञान सम्यक, शुद्ध भाविक ते पावे. कथांतर्गत न्यूनातिरिक्त सर्व मानुनी साई प्रेरित. होनी दोष दृष्टी विरहित, साई सच्चरित वाचावे. साई परम कनवाळू प्रीती, रसिक वाचक वृंद चित्ती. ये नेमिष स्थापो निजमूर्ती, नित्य स्मृती व्हावया. कोठे गोमांतक कोठे शिर्डी, तेथील चोरीची कथा उघडी. साई साध्यंत कशी सुख परवडी, कथा चोखडी पुढारा. म्हणून हे माड साई चरणी, ठेवी मस्तक अंतकरणी. विनवी श्रोतया अति नम्रपणे, सादर श्रवणी व्हावया. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, चिकित्सा खंडन विभूती मंडनम नाम पंचत्रिशतमोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.